नमस्कार भाऊ, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव नारायण विठ्ठल वालचुरे, राहणार राहणार नेवरगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती तुमचा मोबाईल नंबर. 9075 34 36 43. तुमचा आता एकूण हा किती एकरचा प्लॉट आहे? आता हा सध्या इथं जेव्हा आपण हे बघू राहिलो तर हा 2.5 एकराचा प्लॉट आहे. हा का सुरू आहे का दुरी? आता सध्या सुरू आहे. माझा तसा ऊस आहे का जवळपास 16-17 एकर ऊस आहे. बरं बरं. आणि तुम्ही आता या पिकासाठी आपलं जे खत व्यवस्थापन केले कशा प्रकारे केले, किती बॅगा टाकल्या? आता ह्या बघा तुम्हाला सांगतो, आता मी का याच्या अगोदर भरपूर खतं वापरली, बरं भरपूर खतं वापरले, पण त्याचं मला एवढं काही रिझल्ट येत नव्हतं. बरं. डीएनपीचा तुम्हाला रिझल्ट कसा काय वाटला? डीएनपीचा रिझल्ट असा वाटला का हे समजा याचे पानं रुंदरून, ह्या बघा याचे पानं 4 बोटाच्या पुढे रुंदरून पानं आहे. बरं ऊसाला फुटवे चांगले, बरं. जमीन भुसभुशीत आहे. बरं आणि एकंदरीत याचा रिझल्ट असा भेटला मला का फुटवे बी हिरागार ऊस आणि फुटवे खूप भरपूर काही. बरं. तुम्ही एकरी किती बॅगा टाकलेल्या या? तरी एकरी मी आता सध्या 2-2 बॅगी टाकलेले. 2-2 बॅगे का? तर आता याचा रिझल्ट मला असं एवढा भेटला का मला असं वाटलं का आणखीन 2-2 बॅगी जरी टाकल्या तरी काही अडचण नाही. आपण समजा दुसऱ्या खात्यांना भरपूर काही पैसे घालतो, समजा 10-26 जर म्हणलं असतं कमीत कमी 2100-2200 रुपयाला गुणी भेटते. आणि याची किंमत समजा 800-850 रुपये, 800-850 रुपयापर्यंत समजा किंमत आहे. तर ह्या जर 2 गोण्या जर टाकल्या समजा एकरी तर काहीच अडचण नाही आणि त्याचा रिझल्ट बी भरपूर आहे. बरं. आणि ह्या खताचं काम असं आहे का म्हणजे तुम्ही सांगितलं किंवा मला बी याचा अनुभव आला. तुम्हाला चांगला अनुभव आला. समजा खत आहे का आपण जे खत टाकतो समजा 10-26-26, 19-19 DAP असन, तर हे खत त्या खताला ऍक्टिव्ह करतं. ऍक्टिव्ह म्हणजे कसं ऍक्टिव्ह करतं तर समजा उदाहरण समजा एखाद्या माणसाला समजा लय सडपातळ माणूस आहे बा, सडपातळ माणूस आपण काय म्हणतो ज्याला खात्या पित्या घरचा आहे पण मग तो काय सुधारा ना बा, तर त्याला काय करतो आपण मग एखादं टॉनिक वगैरे लिहितो समजा, मग त्याचं समजा शरीर वगैरे सगळं सगळं सुधारतं. मायक्रोन्यूट्रन. हा. आणि त्याच्यानंतर मात्र त्याचं म्हणायचं तर ऊसाला समजा आपण खत भरपूर टाकतो पण रिझल्ट भेटत नाही. काय भेटत नाही का ते खत ऍक्टिव्ह होत नाही, म्हणजे खत त्याला पोषण करता येत नाही समजा एवढं ऊसाला होत नाही. तर ह्याचं काम असं आहे हा खत पूर्ण ऍक्टिव्ह करतो. ऍक्टिव्ह करतो म्हणजे याला पूर्ण समजा आपण जसा माणसाला जसा डोस देतो समजा टॉनिक, तर त्या पद्धतीने हा बी काम करतो. एक म्हणजे जबरदस्त. तुम्ही आता आतापर्यंत कोणत्या कोणत्या पिकाला वापरलेले समजा? आता हे समजा तुम्हाला सांगतो, ऊसाला, कांद्याला पण कांद्याला वापरलेलं आहे, कपाशीला पण वाटाणला वापरलेलं पण. आहे. प्रत्येक पिकाला मी जवळपास घासाला सुद्धा वापरतो. माझ्याकडे घास आहे जवळपास अर्धा एकर जास्त घास आहे. घासाला सुद्धा रिझल्ट लई, म्हणजे कोणतंही पीक असू द्या तर मी DNP त्याच्याबरोबर टाकतो म्हणजे टाकतोच. बरं. आता तुम्ही समजा या 2 एकर ऊसाला केला, बाकी मग 15-16 एकर ऊसाला? नाही, पूर्ण याला समजा एकरी जवळपास 2 गोण्याचं मी आतापर्यंत सगळ्याला रिझल्ट म्हणजे डोस टाकलेला आहे. बरं. आता इथून पुढे माझ्या अशी तुम्हाला चांगला 4 गोण्याचं समजा चांगला रिझल्ट भेटला. बाकी तुमचं शेतकऱ्याबद्दल काय म्हणणं आहे? बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांनी बी असं म्हणजे टाकावं, याची काहीच अडचण नाही. म्हणजे याचा इतका रिझल्ट आहे DNPचा का खूप काय. आता तुमच्या डोळ्यात देखत बी जमीन एकदम भुसभुशीत आहे बघा तुम्ही, जमिनीचं हे नाही. आणि वाढ बी फुटवे बी भरपूर आहे. आता किती दिवसाचा प्लॉट आहे आपला? आता हा सरासरी 2-2.5 महिन्याचा प्लॉट आहे. बरं बरं. 2.5 महिन्याचा ऊस आहे समजा. चालेल. तर आता जवळपास 1-2 कांडी बांधलेली, ऊसाची जाडीची बी साईज बी भरपूर काही झालेली आता. अशा प्रकारचे याचं DNPचं रिझल्ट आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी त्याला वापरावं, काहीच अडचण नाही असं.